हां. बघा तो ब्राउझरचा प्रॉब्लेम होता, रिफ्रेश केलंय ते, त्याच्यामध्ये कॅशे स्टोअर होता, कॅशे डिलीट केलं की बघा ते CSS अप्लाय झालं. तुम्ही पण असंच ट्राय करा, तुमचं CSS वगैरे लागलं नाही, तुम्ही सगळं प्रोसेस म्हटल्यापेक्षा तुम्ही सगळ्या स्टेप्स प्रॉपरली फॉलो केल्या तरी पण तुमचं CSS लागत नसेल, तर एक तर ब्राउझर चेंज करणे किंवा नाहीतर मग त्याच ब्राउझरचं काय करायचं सगळं कॅशे डिलीट करायचं. तर वेगवेगळ्या ब्राउझरच्या वेगवेगळ्या सेटिंग्स आहेत हां. तर Google Chrome आणि ब्रेव्ह ब्राउझर तर कंट्रोल करून HT मध्ये जाऊन डिलीट करू शकता आणि जर समजा Firefox यूज करत असाल तर Firefoxची वेगळी मेथड आहे, ती सांगतो काय करायचं. इथं जायचंय, सेटिंग्समध्ये जायचंय, याची वेगळी सिस्टीम आहे. सेटिंग्समध्ये जायचंय, नंतर जायचंय प्रायव्हसी अँड सिक्युरिटी, स्क्रोल डाऊन करायचंय Firefoxमध्ये आणि बघा इथं ऑप्शन येते बघा. व्ह्यू सर्टिफिकेट्स, एक्सेप्शन, क्लिअर हिस्ट्री, हे बघा हा क्लिअर डेटा. इथं ऑप्शन दिसते बघा कुकीज, हे कुकीज आणि साईट डिलीट करते, हा क्लिअर डेटा. तर फायरफॉक्ससाठी हे स्टेप्स फॉलो करायचे. कुठे जायचं सेटिंग्समध्ये प्रायव्हसी अँड सिक्युरिटीमध्ये आता क्लिअर डेटा हे बघायचं आणि हे डिलीट करायचं. हे फायरफॉक्स झालं. ओके. आणि गुगल क्रोमचं तिथे सिम्पल आहे की कंट्रोल दाबायचं, हिस्ट्रीमध्ये जायचं आणि ऑल डेटा क्लिअर करायचं. इथपर्यंत झालंय. ओके. तर आपल्याला काय करायचंय, एकाच सर्व्हलेटमध्ये आपल्याला डेटा व्ह्यू पण करायचा आणि सर्च पण करायचं. तर सिम्पली आपण सर्च करू पहिले, व्ह्यूचा ऑटोमॅटिक होऊन जाईल. ओके. आता हा झालाय आपल्या इथपर्यंत व्ह्यू दिसलाय आपल्याला. बाकीचं आपल्याला आता एजेक्स थ्रू आपण मॅनेज करू. ओके. तर इथं हे जे view.jsp आहे, याच्यामध्ये जे टी बॉडी आहे, या टी बॉडीच्या अंडरमध्ये इथं आला पाहिजे डेटा. आपल्या हिअर डेटा विल बी फेच डायनॅमिकली फ्रॉम द डेटाबेस युजिंग एजाक्स. हे जे इथं लिहिलेलं आहे डेटा आपला इथं शो होईल. डेटा कुठं शो होईल? इथं शो होईल. ओके. तर याच्यामध्ये डेटा आपल्याला टाकायचा. तिथून आपलं काय इथं एजेक्स मध्ये काय लिहितो आपण, एक इथं या एलिमेंटला आपण काय करतोय, पॉइंट आउट करतोय आणि याच्या त्या एलिमेंटला पॉइंट आउट करून गेट एलिमेंट बाय आयडी करतो आपण आणि डॉट इनर एस्टिमेल करून याच्या आतमध्ये जो सर्व्हरचा रिस्पॉन्स होतो याच्यामध्ये आपण काय करतो, सरळ सरळ टाकून देतो. तर याला एक आयडी देणं कंपल्सरी राहील. सध्या इथं आयडी देऊ आपण इथं. ओके. आयडी देऊ याला समजा फेच. ओके. शो रेकॉर्ड्स. ओके. सिम्पल. इथं कळलं तुम्हाला हे काय केलंय ते मी कशासाठी केलंय ते. याच्यामध्ये डेटा आपल्याला डायनॅमिकली टाकायचा म्हणून इथे या टी बॉडीला काय दिलं मी इथं, एक जस्ट सिम्पल नाव दिलंय, आयडी दिलेलं आहे. ओके. आता एजेक्सच्या याच्यामध्ये जाऊ. ओके. एजेक्सच्या याच्यामध्ये एजेक्सच्या इथं बघा, ही जी फाईल इथे दाखवलेली आहे, इथे जी लिंक केलेली आहे, याला ऑलरेडी मी इथे लिंक केलेलं आहे. ऑलरेडी सगळ्या स्टेप्स मी ऑलरेडी फॉलो करून ठेवलेल्या आहेत. आता सरळ सरळ एजेक्स मध्ये जाईल. एजेक्स आपलं नवा कोरा ब्लँक आहे. ओके. तर इथं सरळ फंक्शन डायरेक्टली फंक्शनला येणार. फंक्शन काहीतरी नाव द्या आपण, सपोज एजेक्सच नाव दे चला, एजेक्स टू फेच रेकॉर्ड्स. ओके. तर सगळ्यात पहिले एक व्हेरिएबल क्रिएट करू आपण, ज्याच्यामध्ये आपण काय करणार, रिक्वेस्ट नाव द्यायला सरळ सरळ सिम्पली. हा व्हेरिएबल आहे, याला याच्यामध्ये व्हेरिएबल नाव आपण काही पण देऊ शकतो. ओके. रिक्वेस्ट इक्वल टू न्यू XML HTTP रिक्वेस्ट. ओके. हा सिम्पली काय याचा ऑब्जेक्ट रेफरन्स काय केला आपल्या या रिक्वेस्ट नावाच्या मध्ये सेव्ह केला. आता रिक्वेस्ट डॉट ऑन रेडी स्टेट चेंज, ज्याच्यामध्ये काय करू, इक्वल टू करू अनोनिमस फंक्शन क्रिएट करू. ओके. अनोनिमस फंक्शन क्रिएट करू, ज्याच्यामध्ये इथं आपण काय लिहिणार, इफ दिस डॉट रेडी स्टेट इक्वल 4 मीन्स याचा मिनिंग काय होते की सगळ्यात जर रिक्वेस्ट जाऊन त्याचा रिस्पॉन्स रेडी आहे याचा मिनिंग होते. जो रिस्पॉन्स त्याचा रेडी आहे शो करण्यासाठी. ओके. ओके. आणि धिस डॉट स्टेटस इक्वल 4 मीन्स 4 नाही 200.
200 means status is okay. Control Z. Status is okay. ओके, जर ह्या दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर काय करायचं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, जो मगाशी काय केला होता, तो कीबोर्डला दिला होता, तो काय करू, इथं पेस्ट करू. शो रेकॉर्ड्स म्हणून केला होता आपण जस्ट याच्यामध्ये क्रिएट बघा, हा जो शो रेकॉर्ड्स म्हणून या कीबोर्डला दिला होता आणि हा याच्यामध्ये एलिमेंट आपल्या याच्यामध्ये डेटा टाकायचा आहे ना, याच्यामध्ये डायनॅमिक डेटा दिसला पाहिजे, त्याचा कॉपी केला तिथे मी आणि याच्यामध्ये टाकलाय. आणि याच्यामध्ये याच्या इनर HTML इक्वल टू काय असलं पाहिजे, इक्वल डबल इक्वल आहे बरं, सिंगल इक्वल याच्यामध्ये व्हॅल्यू असाइन करायची आपल्याला. डॉट इन HTML म्हणजे याच्या आतमध्ये आपल्याला याच्या आतमध्ये HTML चेंज करायचे, जे टाकायचे आपल्याला ते HTML काय असेल, आपला जो सर्व्हलेटचा रिस्पॉन्स येतो, सर्व्हलेटचा आला रिस्पॉन्स कुठं असतो, काय असतो, रिस्पॉन्स टेक्स्ट, तो असा रिस्पॉन्स होतो. याच्या थ्रू आपण तो रिस्पॉन्स घेत असतो, याच्यामध्ये रिस्पॉन्स भेटतो आपल्याला. तो रिस्पॉन्स काय करायचा, हा रिस्पॉन्स काय करायचा, याच्यामध्ये टाकून द्या सरळ सिम्पली. ओके, आता अनोनिमस फंक्शनच्या बाहेर येऊ आपण, त्याची बॉडी डिफाईन केल्यानंतर. आता इथं काय करू, रिक्वेस्ट डॉट ओपन, एक मेथड आहे, ही मेथडचे आर्ग्युमेंट्स काय काय त्याच्यामध्ये पॅरामीटर काय काय पास करायचं, एक मेथड पास करायचं आपल्याला. मेथड आपण काही लिहू शकतो, पोस्ट गेट, जे आपल्या मत असेल ते. नंतर आपल्याला URL द्यावं लागते, URL आपण काय करू, सर्व्हलेटचं देऊ. एक सर्व्हलेट क्रिएट करणार आपण इथं, जावा रिसोर्सेस admin डॉट कंट्रोल, याच्यामध्ये तर याच्यामध्ये काय बनवू आपण, फेच रेकॉर्ड्स नावाचं काय करू आपण, एक सर्व्हलेट क्रिएट करू. ओके, सर्व्हलेट क्रिएट करू. ओके, सर्व्हलेट क्रिएट केलंय, सर्व्हलेट क्रिएट केले, URL दिली, कॉमा करून ट्रू पास केलंय, मीन्स आपलं हे झालं इथपर्यंत. आणि रिक्वेस्ट डॉट सेंड, रिक्वेस्ट डॉट सेंड. ओके, ही मेथड काय करते, आपल्याला काय करते, रिक्वेस्ट सेंड करते. याच्यामध्ये काय असते, याच्यामध्ये सरळ सरळ काय असते, आपलं मेथड काय आहे, URL काय आहे, आणि ट्रूचा मिनिंग याने सांगितलं होतं, मला आठवेन आता काय ट्रूचं मिनिंग येते. ट्रू आणि फॉल्स पास करत असतो आपण, ते मला आठवून नाही राहिलं काय ते, तुम्ही चेक करशाल नंतर. ओके, ठीक आहे. आता हे आपलं हे कोड सगळीकडे कॉपी पेस्ट असतो, आपल्या जेवढं पण आपण JSचे कॉल करतो ना आपण, तेवढ्यासाठी हा कोड काय असते, कॉमन असल्यासारखं असते. याला आपण बॉयलर प्लेट बनवू शकतो आपण JS कॉलची. ओके, बघा विषय काय आहे की हा जो फंक्शन आहे आपला, ओके, हा फंक्शन आपण काय करत, सर्च करण्यासाठी पण वापरत आहे, डेटा रेकॉर्ड दाखवण्यासाठी पण वापरत आहे. पण जर आपल्याला सर्च करण्यासाठी वापरायचंय, याला काय करायचं, सर्च करण्यासाठी वापरायचंय, तर याला कॉल पण गेला पाहिजे या फंक्शनला. तर या फंक्शनचा फंक्शन कॉपी करू इथून, आणि कॉल कुठून बसला पाहिजे याला, हा जो view.jsp आहे, याच्यामध्ये जी आपण जस्ट आपण इनपुट टॅग लिहिली ना, ही इनपुट टॅग इथून कॉल बसला पाहिजे, इथून कॉल बसला पाहिजे. आणि कोणता इव्हेंट द्यायचा इथं, ऑन की अपच्या इव्हेंटला त्याला कॉल बसला पाहिजे. आणि कॉल देण्यासाठी ऑन की अप इव्हेंट लिहिलं, आणि त्याच्यामध्ये हे फंक्शन आपण काय केलंय, पास केलंय. ओके, आता याच्यामध्ये जी आपण व्हॅल्यू टाकली, ती व्हॅल्यू काय झाली पाहिजे, तिथं ती दिसली पाहिजे. जी की प्रेस करेल आपण, ती की तिथं की त्या कीवरून आपल्याला डेटा शो झाला पाहिजे. मग इथं आपण की कोणती प्रेस करत आहे ते कळायला पाहिजे त्याला. मग इथं काय करायचं, याच्यामध्ये जी धिस डॉट व्हॅल्यू केलं क्रिएटेड आपण, तर याच्यामध्ये जी व्हॅल्यू येईल तिथं काय, तिथं पास करणार. याच्यामध्ये जी व्हॅल्यू येईल म्हणजे जे आपण टाईप करेल ते व्हॅल्यू मध्ये जातो सरळ सरळ. इनपुट याच्यामध्ये जो टाईप करतो ना आपण, कुठे गेलं, याच्यामध्ये जे टाईप करतो ना आपण, हे डी टाकलं, आता या इनपुट टॅगची व्हॅल्यू काय झाली, डी झाली. आता बी टाकली, या इनपुट टॅगची व्हॅल्यू काय झाली, डीबी झाली. ओके, आता तुम्ही वैभव नाव टाकलं, तर इनपुट टॅगची व्हॅल्यू काय झाली, वैभव झाली. ओके, असं चालत राहते. VA टाकलं तर वी ए झाली व्हॅल्यू, AV टाकलं तर AV व्हॅल्यू झाली. आता ही असं. ओके, एका एका केला ते काय करेल, फंक्शन काय करेल, कॉल करेल एका एका केला. ओके, तर ह्या दिस डॉट व्हॅल्यू मध्ये ती व्हॅल्यू जात जाईल. ओके, आता आता वापस इथं आपल्याला हे तर कळालं तुम्हाला इथपर्यंत, हे काय केलं इथं मी ते. हॅलो हॅलो, हो. ठीक आहे.
वापस आपल्या एजॅक्सच्या याच्यामध्ये. ओके, ते पॅरामीटर तिथून पास केलं, ते पॅरामीटर तर आपल्याला इथं घ्या पण लागेल. ओके, तर त्याला सपोज मी इथं ॲज व्हॅल्यू म्हणून आलं, समजा काही पण नाव देऊ शकतो आपण, त्याला व्हॅल्यू मी नाव दिलं. ओके, आणि तेच पॅरामीटर आपल्याला, ही जी इथं आपल्याला पॅरामीटर आलेलं आहे, हे पॅरामीटर तिकडे आपल्याला आपल्या सर्व्हरला पण पाठवावं लागेल ॲज अ कीवर्ड म्हणून. ओके, तर इथं आपल्याला URL रिरायटिंग करायला लागेल इथं. ओके, क्वेश्चन मार्क, आणि सपोज इथं मी नाव दिलं कीवर्ड नाव ॲज अ पॅरामीटर कीवर्ड मध्ये पास करणार, इक्वल टू केल्यानंतर इथं काय करू आपण, इथं एक प्लस आणि ती मगाशी जी व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू तिथं पास करायची. आता ही व्हॅल्यू काय होणार, या कीवर्ड मध्ये सेव्ह होणार. ही व्हॅल्यू काय होणार, या कीवर्ड मध्ये सेव्ह होणार, आणि ही कीवर्ड तिकडे काय होईल, ऍज अ पॅरामीटर म्हणून तिकडं पास होणार. कुठं, आपल्या सर्व्हलेटला. कोणत्या सर्व्हलेटला, या सर्व्हलेटला, जो की आपण अजून क्रिएट केला नाही, आपण क्रिएट करणार फेच रेकॉर्ड्स. त्याला मी काय करतो, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत मला एकदा सांगा, इथपर्यंत कोणाला कुठं काय प्रॉब्लेम? हॅलो. ओके, ठीक आहे. आता हे आपण याला कॉपी करू, आणि हा एक ऍडमिन डॉट कंट्रोल मध्ये आपण काय करू, याला एक नवीन सर्व्हलेट क्रिएट करू. न्यू सर्व्हलेट, आणि याला जस्ट कॉपी केलेलं नाव देऊन आपण फिनिश करून टाकू. सर्व्हलेट क्रिएट झाला. अननेसेसरी कोड डिलीट करू आपण. ओके, रिस्पॉन्स कसे होते, सुरुवात कशी होते, रिस्पॉन्स डॉट सेट कंटेंट टाइप, इथं लिहू text/html. ओके, नेक्स्ट लाइन, प्रिंट राइटर आउट इक्वल टू रिस्पॉन्स डॉट गेट रायटर, आणि याचं पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल. पॅकेज इम्पोर्ट केलाय. ओके, आता सेम आपलं MVC मॉडेल, काय MVC मॉडेल. ओके, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, सर्व्हिसचा आपण काय करू, इथे एक डायनामिक पॉलिमॉर्फिझम यूज करू आपण. सर्व्हिसचा इंटरफेसचा ऑब्जेक्ट रेफरन्स क्रिएट करू युजिंग इट्स इम्प्लिमेंटर क्लास. ओके, तर इथे आपला सर्व्हिस मध्ये आपला इंटरफेस काय आहे, इंटरफेस AI इक्वल टू न्यू ऍडमिन IMPL. हे बघा, हे सर्व्हिस मधला हा इंटरफेस आहे आपला. ओके, त्याचा ऑब्जेक्ट रेफरन्स क्रिएट केलाय, आणि ऍडमिन डॉट IMPL चा आपण काय केलं, ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. ओके, याला म्हणतात डायनामिक पॉलिमॉर्फिझम. ओके, पॅकेज इम्पोर्ट तर इथं हे तर करून नाही राहिला, आपल्या मॅन्युअली लिहायला लागेल इथं. मग इम्पोर्ट ऍडमिन डॉट सर्व्हिस. ओके, झालंय. ओके, आता काय करायचं आपल्याला, तिथून डेटा येणार, डेटा येणार आपल्याला, डेटा ऍरलिस्ट मध्ये घ्यावा लागेल. तिकडचा येणार डेटा ऍरलिस्ट मध्ये घ्यावा लागेल. ऍरलिस्टचा एक ऍरलिस्ट कशाची असेल, आपल्या ऑब्जेक्टची ऍरलिस्ट असेल. कशाच्या, ऑब्जेक्टची. तर आपल्या मॉडेलमध्ये रेकॉर्ड पोजो ऑलरेडी आहे, आणि याच्यामध्ये ऑलरेडी मी नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट याचं मी ऑलरेडी स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये पण घेतलेलं आहे, आणि त्याची ID पण घेतलेलं आहे. तो याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, मॉडेलमध्ये आपलं ओके ऑलरेडी. आणि डेटाबेस मध्ये आपण बघू शकता की आपल्या डेटा काय आपल्याला नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट, डिस्ट्रिक्ट, स्टेट, जे की ऑलरेडी स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहेत. आणि आपला जो पोजो क्लास आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी काय आहे, नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट, स्टेट, डिस्ट्रिक्ट ऑलरेडी स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे. तर आपण हा ऑब्जेक्ट तिथं ऍज अ ऑब्जेक्ट तिथे यूज करू शकतो. आणि ऑब्जेक्ट या क्लासच्या ऑब्जेक्टची आपण ऍरलिस्ट तिथून त्या रिपॉझिटरी मधून सर्व्हिस मधून आपण कुठे घेऊ, आपल्या सर्व्हलेटमध्ये पास करून आपण तिथं हे करू. ओके, ठीक आहे.
चला, तर मांगा आपण काय केलं माहितीये का, सर्वलेट मधून बनत बनत गेलो तिकडं. आता उलट जाऊ, आता रिपॉझिटरी मध्ये बनवू, रिपॉझिटरी म्हणून बनवून सर्व्हिस मध्ये घेऊ, सर्व्हिस मध्ये घेऊन असं इकडं. ओके, आता उलट घेऊ. दोन्ही सायकल समजल्या पाहिजे तुम्हाला काय काय नाही ते कसं कसं करायचं ते. सध्या आपण सध्या आपण इथे याच्यामध्ये आहे, इथे याच्यामध्ये आहे. ओके, तर पहिले आपण काय करायचो, इथं क्रिएट करायचो, इथं मेथड क्रिएट करायचो, ऑप्शन यायचे इथं, नंतर मग तिथं एरर थ्रो करायचा, एरर म्हणायचं की तिकडं क्रिएट करा वगैरे. तर आपण उलट जाऊ आता. हे प्रॉपर मेथड असं असते. जर आपल्याकडे समजा हे नसतं, काय नसतं, नोटपॅड वगैरे समजा आपल्याकडे इक्लिप्स नसतं हे, तर आपल्याला ती मेथड वापरायला लागत असते. तर त्याच मेथड आपण जाऊ. सगळ्यात पहिले इथं याचं इंटरफेस मध्ये, रिपॉझिटरीच्या इंटरफेस मध्ये जाऊ. इथं एक क्रिएट करू ॲरे लिस्ट, पब्लिक ॲरे लिस्ट. याच्यामध्ये लिहायचे रेकॉर्ड. हा मॉडेल पास करायचा आपल्याला, रेकॉर्ड पोजो. याचा ऑब्जेक्टचा ॲरे लिस्ट क्रिएट करायची आपल्याला, रेकॉर्ड पोजो. ओके, अँड गेट रेकॉर्ड्स फ्रॉम डेटाबेस. आपल्या फंक्शनचं आपण मेथडचं नाव दिले. आणि हे काय आहे, हे काय आपला इंटरफेस आहे, हे काय आपली इंटरफेस आहे. तर इंटरफेस मध्ये आपण काय करतो, त्याची फक्त आपण काय करत असतोय, डिक्लेरेशन देत असतोय. त्याचं आपण डिक्लेरेशन होतं, बॉडी डिफाईन नसतो करत. ओके, हे क्रिएट आपण इथं डिक्लेरेशन दिलंय. ठीक आहे, आता आपण त्याच्या इम्प्लिमेंटर क्लासमध्ये जाऊ आणि ते अनइम्प्लिमेंट मेथडचा एरर येईल तिथं आपण त्याला मेथड ते जस्ट आपण क्रिएट केली, आपण मेथड इम्प्लिमेंट करू. ओके, इथे ती मेथड इम्प्लिमेंट झाली. ओके, मी नॉर्मली आता कोड कॉपी केला असता, पण आता नवीन व्हिडिओ हा रेकॉर्ड होते, कळणार नाही, मग मी कोड कॉपी नाही करत, पूर्ण कोड मॅन्युअली लिहितो. ओके, आता रिटर्न राहू द्या नॉर्मली. हे हा त्याचा हे एरर येत नाही, वरती एरर दाखवत नाही. ओके, सगळ्यात पहिले ट्राय कॅच ब्लॉक एक्सेप्शन हँडल करू. इथं आपण इथं लिहू एक्सेप्शन सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट, आणि एक्सेप्शन मध्ये लिहू आपण डायरेक्टली त्याचं पूर्ण लोकेशन लिहू आपण की कशामध्ये एक्सेप्शन. वे देर इज अन एक्सेप्शन इन admin dot repository dot admin impl च्या क्लासमध्ये आहे. आणि याच्यामध्ये आपल्या मेथडचं नाव पण लिहू, डॉट गेट रेकॉर्ड्स फ्रॉम डेटाबेस. म्हणजे आपल्याला कळायला सोपं जाईल की काय एक्सेप्शन कुठं आलंय, आणि हे इथं प्लस करून एक्सेप्शन पण लिहून टाकू. ओके, एक्सेप्शन आपण हँडल केलंय. आणि एक्सेप्शन जर झालं म्हणजे मीन्स आपलं काहीतरी चुकलं तर इथं नल पास करू. इथं बाय डिफॉल्ट इथं पण तात्पुरतं नल करून टाकू. इथं आपल्याला रिटर्न नल, नंतर आपण त्याला चेंज करू हे एरर घालण्यासाठी. ओके, एक्सेप्शन सपोज आपण हँडल केलंय. आता एक्सेप्शन कशामध्ये येईल, जे आपलं मेन गोष्ट आहे त्याच्यामध्ये. गोपाल भाई एक बार ये चार्जर का देख रहे था एक बार. ओके, तर ओके, सो डेटा कसा येते, आपला डेटा तिथून डेटा फेच करत आहे. आपण डेटा फेच करत आहे, आणि डेटा फेच करत मला वाटतं इथं स्टेटमेंट इंटरफेस यूज करू का प्रिपेअर स्टेटमेंट इंटरफेस यूज करू, सांगा तुमचं काय म्हणणं आहे सांगा. हॅलो, स्टेटमेंट इंटरफेस फास्ट असते आणि पेपर सिस्टम थोडं हे असते. बरं, लास्ट टाइम आपण डेटा फेच करण्यासाठी स्टेटमेंट इंटरफेस यूज केला होता. आता आपण काय करू, पेपर स्टेटमेंट यूज करू. स्टेटमेंटच वापरू. स्टेटमेंट stmt equal to con dot create statement. ओके, अँड नेक्स्ट आपलं काय आहे, रिझल्ट सेट rs equal to stmt dot
एक्झिक्यूट क्वेरी, याच्यामध्ये क्वेरी लिहायला लागते आपल्याला. ओके, क्वेरी लिहायला लागते. ओके, हा एक चुकलं आपलं की याच्यामध्ये आपल्याला काय येते, एक स्ट्रिंग घेणार आपण ज्याच्यामध्ये तो कीवर्ड असेल. ओके, कीवर्ड असेल जो आपल्याशी आपण घेतला नाही तर जे इनपुट टॅग मधून जे कीवर्ड येईल ना ते इथे येईल. की आता आपल्या याच्यामध्ये एरर येणार कारण की इंटरफेस मध्ये आपण तिथे लिहिलं नाही. तिथं आपण इथं इंटरफेस मध्ये पण लिहावं लागेल आपल्याला स्ट्रिंग कीवर्ड म्हणून. तिथलं दोन्हीकडचं एरर जाईल आपला आता. ओके, हा लिहिलं आपण इथं आणि इथं क्वेरी लिहिणार आपण आता. क्वेरी लिहिणार सिलेक्ट स्टार फ्रॉम, आपल्या व्ह्यूचं नाव काय इथं, ऑल रेकॉर्ड कंट्रोल व्ही ऑल रेकॉर्ड व्हेअर नेम लाईक, याच्या आतमध्ये आता इथं करू आपण एसक्यूएल इंजेक्शन. याच्यामध्ये हा कीवर्ड काय करू आपण पास करू. हे कळालं तुम्हाला काय केलं इथपर्यंत, इथे काय केलंय ते. हॅलो हॅलो, आवाज येतो सगळ्यांना. ठीक, इथपर्यंत कळालं सगळं तुम्हाला. ठीक, आता सिंपली इथं फाईल लिहू rs डॉट नेक्स्ट, जोपर्यंत चालत राहील तोपर्यंत व्हॅल्यू इथं येत राहील. ओके, आता आवश्यक काय आहे आपल्याला इथं, एक ऍरे लिस्ट आवश्यक आहे. ऍरे लिस्टचा ऑब्जेक्ट आवश्यक आहे इथं. त्या ऍरे लिस्टचा ऑब्जेक्ट क्रिएट करू आपण इथं. ऍरे लिस्ट कशाची पाहिजे, ऍरे लिस्ट रेकॉर्ड पोजोची. एल इक्वल टू न्यू, कारण की या ऍरे लिस्ट मध्ये आपण डेटा सेव्ह करणार आहे सगळा. न्यू ऍरे लिस्ट, याच्या इथं नाही दिलं चालते कारण की हे जे ना आता याच्यामध्ये जर हे लिहिलं नाही तरी चालत असते. इथे जे लिहितो ना इकडं त्याची नाही लिहिलं चालते कारण की ऑलरेडी इथे लिहिलेलं आहे. इकडे नाही लिहिलं चालते की अरेस्ट क्रिएट झाली आपली. ओके, आता या फाईल मध्ये दरवेळेस काय झालं पाहिजे, एक ऑब्जेक्ट क्रिएट झाला पाहिजे. कशाचा, रेकॉर्ड पोजोचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला पाहिजे. कारण की तो एक ऑब्जेक्ट काय करू आपण, मल्टिपल ऑब्जेक्ट काय करते, मल्टिपल ऑब्जेक्ट मिळून काय करते, ऍरे बनते. दरवेळेस एक ऑब्जेक्ट क्रिएट होईल, तो ऑब्जेक्ट काय करा आपण रेकॉर्ड ऍरे लिस्ट मध्ये पास करा. तर रेकॉर्ड पोजो rp इक्वल टू न्यू रेकॉर्ड पोजो. ओके, हा ऑब्जेक्ट क्रिएट होत राहील. ओके, आणि या रेकॉर्ड पोजो मध्ये जो आपला डेटा येत राहील सेट ही जी आपल्या रेकॉर्ड पोजो मध्ये एक सेटर मेथड आहे सेट नेम नावाची. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हा जो या आपला जो आता एक क्वेरी आपण काय केली, रन केली नाही, एक क्वेरी मधून रिझल्ट सेट मध्ये आपला सगळा डेटा आलेला आहे ऑलरेडी. तर एक एक करून डेटा काय लिहिल तो. आता त्याच्यामध्ये एक मेथड आहे आपल्या कशामध्ये, रिझल्ट सेटच्या याच्यामध्ये मेथड आहे rs डॉट गेट स्ट्रिंग. ओके, आणि सगळ्यात पहिला कॉलम सिम्पली वन मीन्स काय करेल, सगळ्यात पहिला कॉलम घेईल. सगळ्यात पहिला कॉलम काय घेईल, हा वाला. सगळ्यात पहिला कॉलम घेईल 1 2, कॉलमचे नाव कसे लिहायचे ते पाच काय करायचं, 1 2 3 4 5. ओके, सिम्पल आहे. नाहीतर मग मॅन्युअल दुसरं ऑप्शन, दुसरी गोष्ट काय करू शकतो आपण, डायरेक्ट त्या कॉलमचं नाव द्यावं लागेल. कॉलमचं नाव द्यावं लागेल आपल्याला डबल कोड मध्ये. ओके, ऍज अ स्ट्रिंग म्हणून. सिम्पली त्याच्यापेक्षा काय करायचं, नुसतं 1 2 3 देऊन टाकायचे, संपला विषय. ओके, दुसरी गोष्ट काय आहे, rp डॉट सेट, दुसरा कॉलम कशाचा आहे, ईमेलचा आहे. तर आपण सेट ईमेल करू. सेट ईमेल rs डॉट गेट स्ट्रिंग मेथड घेत असते 2. नेक्स्ट rp डॉट सेट कॉन्टॅक्ट rs डॉट गेट स्ट्रिंग 3. rp डॉट सेट थर्डच्या नंतर फोर्थ काय आहे, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट. सेट डिस्ट्रिक्ट आयडी बघा, दोन याच्यामध्ये आयडी पण आहे डिस्ट्रिक्ट पण आहे. आपलं स्ट्रिंग पाहिजे डिस्ट्रिक्टची, ते स्ट्रिंग करू आपण rs डॉट सेट स्ट्रिंग गेट स्ट्रिंग
गेट स्ट्रिंग याच्यामध्ये 4 rp डॉट सेट स्टेट स्ट्रिंग फॉर्मॅट वाला rs डॉट गेट स्ट्रिंग मध्ये 5. ओके, प्रॉपरली आपल्याला जेवढा डेटा पाहिजे सगळा डेटा आपल्या या आरपीच्या ऑब्जेक्ट मध्ये आलाय ऑलरेडी. ओके, आता हा जो आपण ऍर लिस्टचा ऑब्जेक्ट रेफरन्स क्रिएट केलेला आहे, ओके, त्या ऍर लिस्ट मध्ये आपण काय करू, एल डॉट ऍडच्या मेथडच्या मदतीने तिथे सरळ हा आरपीचा ऑब्जेक्ट रेफरन्स याच्यामध्ये पास केलाय. ओके, प्रॉपर आपलं झालंय, ऍर लिस्ट मध्ये आपलं रिटर्न झाले. ओके, आता इथं आपण काय करणार, इथं सरळ एल लिहिणार, रिटर्न काय करणार, इथं एल करा. सगळं प्रॉपरली चाललं झालंय तर इथं ट्राय मध्ये सगळं प्रॉपर झालंय तर एल पास करणार. आणि जर कुठं काही प्रॉब्लेम आला तर मीन्स काय ऍर लिस्ट काय करेल, नल पास करेल. ओके, या मेथडचं तुम्हाला कळालं असेल, मला आयडिया आला असेल तुम्हाला. कळालं तुम्हाला काय झालं तिथपर्यंत? मला प्लीज तुम्ही हे रिस्पॉन्स देत राहा. हॅलो हॅलो. हो. ठीक. आता ही जी मेथड आहे, ही मेथड आपल्याला तिकडे कॉल करायला लागेल. तर ही मेथड मी कॉपी करतो, कंट्रोल सी, कुठं, सर्व्हिस मध्ये. आता मी सर्व्हिस मध्ये जाणार, सर्व्हिसच्या इंटरफेस मध्ये. आता इथं काय करणार, एक पब्लिक, इथं पण काय ऍरे लिस्ट पास करायची आपल्याला तिकडं. ऍरे लिस्ट रेकॉर्ड पोजोची लागेल, रेकॉर्ड पोजो, अँड हा आपला रिटर्न टाईप आहे. आणि एक आता मेथडला नाव देऊ काहीतरी, की गेट रेकॉर्ड्स, सपोज गेट रेकॉर्ड्स. याच्यामध्ये पण एक स्ट्रिंग कीवर्ड पास करायला आपल्याला. काहीतरी स्ट्रिंग पास कर, तुमच्या मत नाव द्या तुम्हाला, रेकॉर्ड काय द्यायचं का काय द्यायचं, स्ट्रिंग कीवर्ड द्यायचं का काय द्यायचं, स्ट्रिंग मी कीवर्ड नाव देतो आता. ओके, आता याला तिकडे इम्प्लिमेंट करायला लागेल सर्व्हिसच्या इम्प्लिमेंटर क्लासमध्ये. याला मी इथे इम्प्लिमेंट करतोय, ऍड एलपी मेथड्स. ओके, आता सिम्पली काय करायचं आपल्याला, इथं त्याचा डायनामिक पॉलिमॉर्फिझम करून आपल्याला त्या रिपॉझिटरीचा आहे, सगळ्यात पहिले रिपॉझिटरीचा जो आपला इंटरफेस आहे, ऍडमिन रेपो, त्याचा ऑब्जेक्ट रेफरन्स सपोज AR इक्वल टू न्यू, त्याचा इम्प्लिमेंटर क्लास ऍडमिन रेपो IMPL. इथं दिसतंय बघा, मी इथं पाहून करत आहे, मी माझ्या डोक्यात नाही, म्हणजे पाठ नाही, इथं पाहून करत आहे मी, IMPL. ओके, आता या AR डॉट आणि जस्ट मग अशी ती मेथड कॉपी केली, ती कॉपी टाकली इथं. बस तिथं काय आपल्याला कीवर्ड पास करायचंय. कोणतं कीवर्ड पास करायचं, हा जो आलेला इथे तुम्ही जे नाव दिसाल ते का नाही, इथे जे नाव दिसाल तुम्ही जे पण नाव दिसाल इथे लागल्या ॲज इथे जे नाव असेल ते कॉपी सारखं असलं पाहिजे. म्हणजे हात जो आहे तिकडून जो आला आपल्याला कीवर्ड, तो जायचा तिकडे पास केला आपण. ओके, आता रेपॉझिटरी मधून सर्व्हिस मध्ये आला, सर्व्हिस मधून आपल्याला कंट्रोल मध्ये घ्यायचंय, सर्व्हिस मधून कुठं, कंट्रोल मध्ये घ्यायचंय. आता आपण वापस आपल्या जे मगाशी कंट्रोलर मध्ये केलं तर आपण फेच रेकॉर्ड्स म्हणून सर्व्हलेट हा इथं. आणि ऑलरेडी आपण काय केलेलं इथं, तो ऍडमिन इंटरफेस आणि ऍडमिन इम्पीएल हा जो सर्व्हिसचा आहे, कुठं सर्व्हिसचा आहे, तर डायनामिक पॉलिमॉर्फिझम करून आपण ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. ओके, आता तिथून आता याच्यामधली जी आताशी जस्ट आपण मेथड क्रिएट केलेली, ती मेथड रिटर्न काय करते. हॅलो, आताशी जर 2 मेथड क्रिएट केले, सर्व्हिस मध्ये मेथड क्रिएट केली, ती मेथड रिटर्न काय करते. हॅलो हॅलो, जी सर्व्हिस मध्ये मेथड काय करते, रिटर्न. हॅलो, काय आताशी सर्व्हिस मध्ये आणि याच्यामध्ये जे मेथड क्रिएट केली आपण सर्व्हिस मध्ये आणि रिपॉझिटरी मध्ये, ते मेथड रिटर्न काय करते. सर्व्हिस मध्ये, अरे ही जी मेथड आपण रिपॉझिटरी मध्ये क्रिएट केली आपण, ही मेथड रिटर्न काय करते आपल्याला.
रिटर्न टाईप काय ऍरे लिस्ट ऑफ रेकॉर्ड पोजो. ओके, आता मग इथं रेकॉर्ड हा पण ती ऍर लिस्ट पोजीच्या याची ऍर लिस्ट रिटर्न करते, तर आपल्याला इथं तो रेकॉर्ड इथं सेव्ह करण्यासाठी ते घेण्यासाठी आपल्याला काहीतरी इथे हे लागेल, काय लागेल इथं सेम ऍर लिस्टच लागेल ते रेकॉर्ड पोजीची. तर मग इथे ऍर लिस्टचा रेफरन्स बनवावा लागेल इथं. तर ऍरे लिस्ट ऑफ रेकॉर्ड पोजो REC रेकॉर्ड पोजो आणि इथं AL केलं. ओके, तर याचं आपल्याला ते त्याच्या मेथड्स इम्पोर्ट करावं, पॅकेजेस इम्पोर्ट करावे लागतील. ओके, आणि सिम्पली या AL मध्ये आपण काय करू, तो येणारी मेथड काय करू, आपण मेथड मध्ये जो पास करते ना ते मेथडला पहिला आपण कॉल करू AI डॉट गेट रेकॉर्ड्स. ओके, गेट रेकॉर्ड्स हे पास करणार इथं, आणि ते आता ही मेथड रिटर्न करणार एक ऍर लिस्ट करणार. ही ऍर लिस्ट कुठे या AL मध्ये सेव्ह होणार सिम्पली. बट विषय काय, आपल्याला याला काहीतरी पास करायचंय. इथे आपल्याला पास करा लागते. याला पास काय करायचंय, एक स्ट्रिंग पास करा लागते. स्ट्रिंग काय, स्ट्रिंग मध्ये काय आहे तो तिकून जे आपला जो हा एजेस फंक्शन आहे, एजेस मध्ये जो फंक्शन आहे आपला, या एजेस मध्ये जे एजेसचं फंक्शन आहे, हा जो तिथं कीवर्ड जाणार आहे, हा कीवर्ड तिथं कॉल करायचा. तिथं कीवर्ड ऍज पॅरामीटर पास केलं तर आपण हा, आणि फेच रेकॉर्ड्स हे काय, याला आपण काय केलं, फेच रेकॉर्ड्स नावाच्या सर्व्हरला कॉल केलं होतं. तिथं हा कीवर्ड मध्ये डेटा जाणार तिथं, हा वाला व्हॅल्यूचा. तर मग हा कीवर्ड मध्ये डेटा आला, कीवर्ड ध्यानात ठेवा, कीवर्ड काय, कीवर्ड कॉपी फेच रेकॉर्ड्स, याच्यामध्ये करू आपण स्ट्रिंग इक्वल टू कीवर्ड इक्वल टू काय लागते इथं, रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर मध्ये, आणि ते काय होतं आपलं कीवर्ड. तिथं आपल्या सर्व्हलेट मध्ये आपल्या एजेस मध्ये कॉल करणं त्याचं कीवर्ड कॉपी पेस्ट कीवर्ड होतं. आणि हा जो कीवर्ड आता इथं आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये ऍज अ काय करायचं, आर्ग्युमेंट म्हणून पास करायचं. ओके, इथपर्यंत कळाल तुम्हाला? हॅलो हॅलो ओके, याला मी सगळं सेव्ह करतो. मला वाटतं सगळं आपलं प्रोसेस कम्प्लीट झालेलं आहे. जस्ट आपण आता तिकडे इम्प्लिमेंट करून बघू की आपलं वर्क होतंय का नाही. रिफ्रेश 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 रिफ्रेश, इथे जस्ट हे कम्प्लीट झालंय. जस्ट पुन्हा एकदा रिफ्रेश. आता जस्ट करतो मी, आता व्ही क्रिएट करून बघतो. डेटा आला नाही, इन्स्पेक्ट कन्सोल. ओके, एकदा आपण आपल्या एजॅक्स मध्ये इथे एक अलर्ट पण टाकून देऊ. आपल्याकडे अलर्ट किंवा अलर्ट म्हणजे कन्सोल टाकू, कन्सोल डॉट लॉग, आणि इथं हा जो व्हॅल्यू असे होत आहे ते प्रिंट करू आपण. कंट्रोल एस, रिफ्रेश केलंय, व्ही वरती क्लिक केलंय. व्ही 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 मीन्स आपला एजॅक्स कॉल होतोय, एजॅक्स कॉल होतोय, एजॅक्स कॉल होतोय. फेच रेकॉर्ड्स. ओके, आता एजॅक्स तर कॉल होते. आपण बघ चेक करू आता की आपला जो सर्व्हलेट कॉल होतोय का नाही. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी शो रेकॉर्ड्स डॉट इनर HTML मध्ये डॉट रिस्पॉन्स टेक्स्ट चाललाय. रिक्वेस्ट डॉट स्टेटमेंट फंक्शन, आता या इफ रेडी स्टेटमेंट चाललाय का नाही. कन्सोल डॉट लॉग वेलकम in the if condition inside of ajax function. Control S, refresh. याच्यामध्ये चाललंय, म्हणजे याच्यामध्ये चाललंय, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर फेच रेकॉर्ड्स मध्ये
क्वेश्चन मार्क कीवर्ड इक्वल टू प्लस करून व्हॅल्यू दिली. ठीक आहे, व्हॅल्यू चालली. आता आता आणखीन एकदा एलिमेंट चेक करू दे मला इथं. हा, अरे किती मूर्खपणा म्हणावं त्याला. डेटा सगळं सगळं प्रॉपर चालू आहे, आपण इथं प्रिंटच केलं. इथं प्रिंटच नाही केलं रे, आपण सगळं प्रॉपर झालेलं तिथं, इथं प्रिंटच नाही केलं ना. कसं काय जाईल तिकडं रिस्पॉन्स? रिस्पॉन्सच पाठवलं ना तिकडं, आपण रिस्पॉन्स पाठवलं जाईल कसं काय तिकडं? इथे लागेल ना आपल्याला डेटा तो. आता हे लागेल इफ एल इज नॉट इक्वल टू नल. ओके, असं काय झालं की घामच फुटतो माझ्या कपाळाला. इफ एल इज नॉट इक्वल टू नल इथं करू आपण नंतर. मग इथं सिम्पली काय करू आपण, इथं एक ऍडव्हान्स फॉर लूप लावू. ऍडव्हान्स फॉर लूप इम्प्लिमेंट करू. काय लिहायचं ऍडव्हान्स फॉर लूप मध्ये? रेकॉर्ड पोजो आरपी कोलन ही ऍर लिस्ट. ओके, आणि इथं सिम्पली काय करू आपण, आउट डॉट प्रिंट मध्ये प्रिंट मध्ये सिम्पली काय करायचं आपल्याला, हे टीडी लिहायचे, टीआर लिहायचंय. टीआर ची क्लोजिंग. ओके, टीआर ची क्लोजिंग. तर याच्यावरती सॉरी कंट्रोल झेड याच्या इथं असं. आता याच्यानंतर आपण एक इथं आपले टीडी सुरू करू. काय टीडी ची ओपनिंग, टीडी ची क्लोजिंग. ओके, तर याला मी या लाईनला मी कॉपी करत राहतो खाली. आता किती पाहिजे आपल्याला लाईन? किती टोटल लाईन किती पाहिजे आपल्याला? हॅलो, किती पाहिजे टोटल लाईन्स? टोटल 6 पाहिजेत. तर हे 2 3 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 आणि 6. तर पहिल्या वेळेस काय करायचं आपल्याला, इथे एक इंटिजर आय म्हणून करू आपण. इथे एक डिक्लेअर कुठं, इथे करू आपण इंट आय इक्वल टू 1. आणि इथं करत राहू त्याला एसक्यूएल इंजेक्शन करू आपण. इथं मध्ये प्लस प्लस हे काय आपलं सगळ्यात पहिले इथं हे समजून घ्या तुम्ही आता काय आहे ते. याच्यामध्ये आय प्लस प्लस हे कळते का तुम्हाला इथं काय केलं ते? हे याच्यामध्ये आपलं सिरियल नंबर आहे बघा. काय आहे ते? हॅलो, सिरियल नंबर आहे. सिरियल नंबर जो की ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट जे पण डेट लिस्ट येईल आपल्याला 1 2 3 4 स्टार्टिंगला 1 होईल तो, नंतर 1 2 3 4 असं वाढत वाढत जाईल. ओके, नेक्स्ट टाइमला काय पुन्हा एसक्यूएल इंजेक्शन. आहात ना तुम्ही? नेट माझा आवाज प्रॉपरली येतोय ना? हॅलो, ओके, ठीक आहे. थँक्यू फॉर द रिस्पॉन्स. ओके, आता याच्यानंतर म्हणते आरपी डॉट याची गेटर मेथड आहे. हा जो ऑब्जेक्ट आहे ना, सगळ्यात माहिती आहे आपल्याला, जे ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलेले आहेत, जे पोजो क्लासेस येतात त्याच्यामध्ये गेटर सेटर मेथड्स येतात. सेटर मेथड थ्रू त्याच्यामध्ये डेटा टाकला. आता गेटर मेथड थ्रू आपला जो तिथून रिपॉझिटरी डेटा सेटर मेथड थ्रू त्याच्यामध्ये टाकलाय, तो गेटर मेथड थ्रू आपल्याला बाहेर काढायचा. इथं आता सरळ सरळ आरपी डॉट गेट नेम आला इथं. आता पुन्हा एसक्यूएल इंजेक्शन. याच्यामध्ये आरपी डॉट नेक्स्ट काय आपलं गेट ईमेल आहे आपलं. ओके, नंतर पुन्हा एसक्यूएल इंजेक्शन. आरपी डॉट गेट कॉन्टॅक्ट. ओके, पुन्हा
SQL injection rp डॉट गेट डिस्ट्रिक्ट ID नाही, डिस्ट्रिक्ट पाहिजे. rp डॉट गेट स्टेट. ओके. आणि ह्या इफ मध्ये जर तो गेला नाही मीन्स इथे लिहू आणखीन दुसरं इफ l is equal null or al dot is empty म्हणून मेथड मीन्स त्याचं आरएलएस काय आपली एम्प्टी आली, एम्प्टी आहे. या दोन्ही केस मध्ये काय झालं पाहिजे, आपले काय लिहिलं पाहिजे इथं आउट डॉट प्रिंट आउट डॉट प्रिंट. आणि इथं एक याच्यामध्ये लिहू आपण सिम्पली, इथं प्रॉपरली त्याच्यात दिसून लिहून काय आलं पाहिजे इथं आपल्याला एक टीडी घेऊ, इथं सॉरी टीआर घेऊ, टीआर ची ओपनिंग अँड क्लोजिंग. ओके. आणि या टीआर मध्ये टीडी लिहायचं एक, टीडी ची ओपनिंग, टीडी ची क्लोजिंग. ओके. आणि इथे लिहून आलं पाहिजे काय की देर इज नो डेटा, नो सच डेटा लिहू आपण, सच डेटा इन डेटा बेस, असा तिथं मेसेज आला पाहिजे. बट प्रॉब्लेम काय आहे की हा जर टीडी एकच लिहिला तर जसं मग आपला इनपुटच्या वेळेस प्रॉब्लेम होता तसा इथं प्रॉब्लेम येईल. तर इथं लावू आपण कॉल स्पॅन इक्वल टू सिंगल कोट मध्ये लिहू कॉल स्पॅन इक्वल टू 6. ओके. आता याला सेव्ह ऑल करू, सेव्ह ऑल केलंय. याला एकदा आपण डेटा लोड झाला का, झाला लोड. रिफ्रेश आणि व्ही क्लिक केलं, बघा डेटा आला. ओके, डेटा आला. बट प्रॉब्लेम काय झाला माहिती, डेटा तर येते आपला. ओके. फक्त जेव्हा आपण आता याला समजा मी रिफ्रेश केलंय, डेटा गायब होते. जेव्हा मी ते की टाकतोय किंवा काढतोय तेव्हा डेटा दिसतोय. मी तुम्हाला म्हटलं काय की मी व्ह्यू करायचं आणि सर्च करायचं एकामध्ये मॅनेज करतोय. बट आता मी समजा रिफ्रेश केलं, तर रिफ्रेश केल्या समजा व्ह्यूवर रिस्टार्ट रेकॉर्डर क्लिक केलं, समजा रिस्टार्ट रेकॉर्डर क्लिक केलं, सॉरी काय झालंय, reg view डॉट रजिस्टर डॉट HTML तर आहे इथं, सॉरी RE पाहिजे इथं, मग कालचं एरर सेम. ओके. तर व्ह्यू डॉट JSP मध्ये याचा RE लिहिलेला आहे, आपण चुकलं काय, आपल्या REI आहे आपल्या याच्यामध्ये, काय आहे REI, कंट्रोल S. बघा आता इन्सर्ट रेकॉर्डर क्लिक केलं, तिथं आलोय आपण, व्ह्यू रेकॉर्डर क्लिक केलं, व्ह्यू आलो. पण डेटा आपला दिसत नाही. तुम्हाला मी प्रॉमिस काय केलं होतं की मी एकाच सर्व्हलेट मध्ये दोन्ही काय करतोय, मी मॅनेज करतोय. ओके. शेवटपर्यंत किती जण येतात, 3 जण येतात. ठीक आहे, तुम्हाला कळून जाईल काय करतोय आता मी. आता मी काय करतोय, एजेस मध्ये जातोय, जस्ट काय करतोय, आता हा फंक्शनची डिमांड काय आहे, या फंक्शनची डिमांड काय आहे की त्याला या फंक्शनला आपण इथंच खाली कॉल करू, कंट्रोल C. या फंक्शनच्या खाली मी काय करतो, इथं कॉल करतोय. आणि फंक्शन जेव्हा कॉल करतोय ना मी, फंक्शन कॉल करतोय, तर या फंक्शन मध्ये मी बाय डिफॉल्ट सुरुवातीला फर्स्ट टाइम, ओके, फंक्शन फक्त एकदा कॉल सुरुवातीला फाईल लोड झाल्या त्यात मी सुरुवातीला काय करतो, मी ब्लँक पाठवून देतो, एक रिकामी स्ट्रिंग पाठवतो ज्याच्यामध्ये काहीच नाही. ओके. आता जर मी याला सेव्ह केलं, आता मी आपल्या जर याच्या डॉक्युमेंटवरती आलोय, आता मी बघा इन्सर्ट रेकॉर्डर क्लिक केलंय, व्ह्यू रेकॉर्डर क्लिक केलंय, बघा डेटा आला. कळतंय का, बघा सर्च पण होतंय, डेटा पण दिसतोय. आणि मी हे बघा काहीच्या काही सर्च केलं, देर इज नो सच डेटा इन डेटाबेस, हे पण दिसतंय. राईट, कळालं.
हॅलो, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? हॅलो, हॅलो, माईक टेस्टिंग. हॅलो. हा, ओके ओके येते. ठीक आहे, ठीक आहे. कोणाला काय क्वेश्चन असेल तर विचारून घ्या मला, नाहीतर मी रेकॉर्डिंग बंद करतो. ठीक आहे, मी रेकॉर्डिंग बंद करतो, नंतर विचारा क्वेश्चन.